अव्यक्त अबोली संस्थेचे 8वे साहित्य संमेलन संपन्न. सचिन वैद्य यांना राज्यस्तरीय 2025 चा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित. समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्यभूषण अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 7 जणांचा गौरव. प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतच असावे. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संचित कांबळे यांचं वक्तव्य. अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्था पुलगाव द्वारा संस्थेचे 8वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि पुरस्कार सोहळा तथा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. निमित्त होते अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्थेच्या 8व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संचित कांबळे कोल्हापूर होते, तर उद्घाटक म्हणून हेमंत कांबळे, यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत रासपल्ली, चीफ मॅनेजर पॉवर ग्रीड देवली, स्वागताध्यक्ष आणि आयोजक म्हणून कपिल कलंभे देवळी यांनी जबाबदारी स्वीकारली. संमेलनात सर्वप्रथम उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले. त्यात राज्यस्तरीय साहित्यभूषण, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार श्री व सौ नंदिनी मनोहर शहारे यवतमाळ, राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार समाजसेवक सचिन निर्मला जगनराव वैद्य देवळी यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगार पॉवर ग्रीड देवली मेंटेनन्स वर्क म्हणून धीरज इंगोले देवली, तर आशिष भानारकर वर्धा तसेच सुनील मानकर देवली यांना सुद्धा पुरस्कारित करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात संस्था अध्यक्षा जयश्री चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, तर निवेदन प्रांजली काळबेंडे यांनी केले. तिसऱ्या सत्रात एकांकिका सादरीकरण करण्यात आली. यामध्ये स्वराली वाणी कारंजा लाड यांनी माऊली विषयावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केलाय आणि मंगला भोयर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केला. त्यानंतर कवी कट्टा सत्रात प्रांजली काळबेंडे वसई यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यामध्ये नागोराव सोनकुसरे काका, आशा कांबळे, मंगला भोयर, प्रवीण काळबेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनासाठी संयोजक म्हणून राजेश पोफारे, प्रवीण भगत, सुषमा कलंभे, सुमित राठोड, दिलीप थूल, दिलीप काळे, दीपांश कलंभे, यथार्थ कलंभे, संस्था सचिव योगेश ताटे यांचे सहकार्य लाभले. ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.